नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. माझी आज सुरुवात देवपूजाने करत आहे. मी घरातली आधी सर्व कामे आटपून घेतली आहे. त्यानंतर अंघोळ करून देवपूजेला पहिली सुरुवात केली आहे. माझ्या घराच्या कामाची सुरुवात मी अंघोळ केल्यानंतर देवपूजा करते. मला देवपूजा केल्यामुळे खूप प्रसन्न वाटते. एक समाधान, आत्मिक समाधान मिळालं जातं. दररोजच्या जीवनामध्ये दररोज काही ना काही प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. पण सकाळी देवापुढे ह्या गोष्टी सर्व सांगितल्यानंतर कुठे ना कुठे तो सोल्युशन देत असतो. त्यामुळे देवाची पूजा केल्यावर खूप बरं वाटतं आणि आपल्या मनातले भाव आपण त्यात उतरवत असतो. माझ्या घरातील मेन देव माझ्या सासूबाईंकडे आहेत. त्या दुसरीकडे राहतात आणि मी इकडे दुसरीकडे राहते. त्यामुळे माझ्याकडे फक्त माझ्या लग्नातील कृष्ण आहे. तसेच माझ्याकडे अन्नपूर्णा माता आहे, गणपती बाप्पा आहेत आणि महादेवांच्या पिंड आहे. आणि मी इथं फोटो जो लावलेला आहे तो महालक्ष्मी मातेचा, यंत्र आणि कुबेरांचा फोटो हे सर्व मिळून आहे. गणपतीचा पण फोटो आहे त्याच्यामध्ये. देवपूजा करताना मी अथर्व शीर्षचं पठण चालू ठेवते, हनुमान चालीसा चालू ठेवते, तसेच सायदान आणि ज्ञानेश्वरी हे पठण मला ऐकायला खूप आवडते. त्यामुळे घरातील वातावरण खूप भक्तिमय होऊन जातं. मला जेवढं शक्य होईल तेवढी मनोभावे मी देवाची पूजा करते. अथर्वशीर्ष चालू ठेवल्यामुळे माझी मुलं पण हे अथर्वशीर्ष ऐकतात आणि त्याच्यामुळे आपल्याला गणपतीची आराधना, पूजा केल्यामुळे बुद्धीला एक चालना मिळाली जाते आणि मुलांचीही बुद्धिक्षमता चांगली वाढण्यास मदत होते. त्यामुळे अथर्वशीर्ष हे सर्वांनी पठण किंवा ऐकलं तर खूप चांगलं बरं होईल. मी इथे थोडंसं नैवेद्य दाखवत आहे देवाला, छोटासा प्रसाद म्हणून मी साखरेचा नैवेद्य दाखवते. मनोभावे मी देवाची पूजा करते. नंतर माझं सकाळचं रुटीन चालू होतं. अंघोळ झाल्यानंतर मला चहा आवडतो, पण वजन वाढल्यामुळे मी थोडंसं एनर्जी ड्रिंक तयार करते आणि गरम पाणी 1 तांब्या भरून मी हे एनर्जी ड्रिंक पिते. सकाळी होईल तेवढं शक्य तेवढं. तसेच मी मुलांना हे बदाम रात्री भिजू घातले होते आणि हे सकाळी त्याच्यावरचं साल काढून सकाळी मी माझ्या दोन्ही मुलाला, अथांश आणि अनया माझी 2 मुलं आहेत. अथांश हा माझा 7 वर्षाचा मुलगा आहे आणि अनया ही माझी 4 वर्षाची मुलगी आहे. ह्या दोघांना मी 2-2 बदाम सकाळी खाण्यास देते. त्यामुळे ओमेगा फॅटी 3 वाढलं जातं शरीरामधलं आणि हे मेंदू आपला चांगला बनला जातो त्याच्यामुळे. आणि त्याच्यासाठी बदाम हे खाल्लेच पाहिजेत शरीराला. तुम्ही तुमच्या लहान मुलांना जसं आपल्या परिस्थितीनुसार शक्य होईल तेवढं आपण खायला पोषणयुक्त आहार हा दिलाच पाहिजे. हा आत्ताचा काळ खूप बिघडलेला आहे. त्यामुळे आपल्याला जेवढं होईल तेवढं परिस्थितीनुसार आपण शक्य तेवढं हे खायला दिलंच पाहिजे. मुलांना पोषणयुक्त आहार हा दिलाच पाहिजे. माझं मी हे एनर्जी ड्रिंक 1 तासात मी संपवते. त्याच्यानंतर माझं दररोजचं रुटीन चालू झालं. मी पीठ मळून ठेवलं होतं अंघोळीच्या आधीच आणि मग मी चपात्या करायला घेते. पिठामध्ये मी सोयाबीन टाकून गव्हाचं दळण पीठ हे करते, मी पीठ बनवते जेणेकरून सोयाबीन हे पौष्टिक आपल्या शरीराला प्रोटीन चांगले मिळाले जातात. म्हणून तसेच मी चपातीचं पीठ मळताना त्यामध्ये मी दही टाकते जेणेकरून चपाती हलकी होऊन जाते. चपाती आपल्याला खाण्यासाठी जड असते, त्यामुळे दही टाकून पीठ मळून जर आपण चपाती बनवली तर आपल्याला पचायला ती हलकी जाते. सहसा आपण भाकरीच खाल्ली पाहिजे. शरीरामध्ये भाकरी खाण्याने जास्त आपल्याला त्रास होत नाही त्या गोष्टींचा. पण मी जेवढं सकाळी चपाती बनवते, पण संध्याकाळी जेवढं होईल तेवढं संध्याकाळच्या जेवणामध्ये मी भाकरीच करून मुलांनाही देते खायला. त्याच्याबरोबर वेगवेगळ्या भाज्याही बनवून खायला देते मी. चपाती कमीच प्रमाणात खाल्ली जावी, कारण की चपाती जास्त खाण्यात आली तर पुढे जाऊन डायबिटीज होण्याचा धोका असतो. त्यामुळे आपण ही चपाती थोडे प्रमाण कमीच खाल्लं तर खूप सोयीस्कर होईल.
असं माझं हे डेली रुटीन चालूच असतं. डेली रुटीनमधून मी माझे व्हिडिओ तयार करत असते. खूप मेहनतीने हे व्हिडिओ बनवले जातात. खूप वेळ जातो त्या बनवण्यासाठी. तरी आपण माझे व्हिडिओ पाहून लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि नक्की सबस्क्राईब करा. आवडल्यास इतरांनाही तुम्ही शेअर करू शकता. मला खूप आवडतं नवीन नवीन माहिती ऐकून घ्यायला, दुसरीकडून गोळा करून घ्यायला आणि इतरांपर्यंत पोहोचवण्याचा पण मी म्हणजे इतरांनाही सांगण्यासाठी मला हे व्हिडिओ करून मला इतरांना माहिती द्यायलाही खूप आवडतं. तसंच मी माझी लहान मुलगी असल्यामुळे मी न्यूट्रिशन मुलांना कसं द्यावं ह्याचंही मी 1 वर्षाचं ट्रेनिंग घेतलं होतं. त्यामुळे मला खूप फायदा झाला आहे. त्यातून मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मी छोट्या छोट्या टिप्स सांगत जाईल. त्या तुम्हाला ऐकायला खूप आवडेल. मला आज चपातीबरोबर मटकीची भाजी बनवायची होती, पण त्यांनी काही भाजी घेऊन आले नाहीत आणि त्यामुळे मी काय आज मटकीची भाजी अजून काही बनवली नाही आहे. इथे माझ्या पूर्ण चपात्या बनवून झाल्या आहेत सगळ्या. माझ्या चपात्या 8 बनवून झाल्या होत्या म्हणून मी एक छोटीशी तव्यावरती 9वी चपाती केली आहे.